विठ्ठल ज्या व्यक्तीशी श्री आपण बोलत आहात ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. इकडे घे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु संत तुकाराम महाराज की जय. गुरु गंगागिरी महाराज की जय. गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय. गुरु पांडुरंगदादा महाराज की जय. जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. पोटाचे ते नट पाहू नये छंद, विषयाचे भेद विषय रूप, अर्थी परमार्थ कैसा घडो शके चित्त लोभे विखे सोंगवाया. देवाची चरित्रे दाखविती लीळा लाघवाच्या काळा मोहावया. तुका म्हणे चित्ती राही अभिलाष दोघा नरकवा सारखाची. देवाधिदेवा जगत्रये जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशिरी प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पोटाचे ते नट पाहू नये छंद, विषयाचे भेद विषय रूप, अर्थी परमार्थ कैसा घडो शके चित्त लोभी भिके सोंग वाया. पोटा करता नाटकात नाना प्रकारची बायका पुरुषांची जे सोंगे घेतात ते वेश पाहू नये, कारण ते सर्व विषयाचे प्रकार असल्यामुळे विषय त्यांचे रूप आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सोंग घेतात ना लोक, हा नाटकात असती. आता कशाचे सोंग घ्यायला लागले, आता तर फार भागवत ते सोंग घेते नाही का. हा कलीचा वारा जनरंजवानी आता महाराजांनी लिहून ठेवले काय नाही का. हा ते काही सेवा म्हणून करतात का, पोटा करताय ना. पैसा कसा भेटन बा. हा जे मोठे सत्पुरुष आहे त्यांनी सुद्धा या गोष्टीवर दर्शक ताशेरे ओढलेले. समर्थ रामदास स्वामी, ब्रह्मचैतन्य महाराज, ते काही भागात ते रामलीला करतात ना, हा त्याच्याबद्दल त्यांनी उद्गार काढले होते. आता रामलीला जे लोक करतात ना गावोगाव करत नाही का ते. हा कोणी रामाची भूमिका करतंय, कोणी सीतेची भूमिका करतंय, कोणी लक्ष्मणाची भूमिका करतंय. पोटासाठी तर आहेच तो विषय, तो बाजूलाच ठेवला, पण ते म्हणले त्यांचं आचरण कसं आहे. हा जो रामाची भूमिका करतो त्याचं आचरण कसं आहे. किंमत कशाला आहे रामायणामध्ये. प्राण जाय परवचनानं जाय, एक वाणी एक बाणी एक वचनी. म्हणून हे पोटा करता नाटकात नाना प्रकारची बायका पुरुषांची जे सोंगे घालतात ते वेश पाहू नये, कारण विषयाचे प्रकार असल्यामुळे विषय त्याच्या रूपाने त्यातून काय आणखी विषय जागी होतात, बाकी काय होतं नाही का. करमणूक येथे द्रव्य मिळवण्याचाच उद्देश आहे, तेथे परमार्थ कसा घडेल नाही का. मूळ उद्देश पैसा कमवणंच असत जरी सुरुवातीपासून, तर परमार्थ कसा होईल, तो व्यवहारच होईल ना. उद्देश महत्वाचा असतो, हेतू महत्वाचा असतो. नाही जर पैसे मिळवणं हाच उद्देश असेल
परमार्थ नाही होणार तो. त्यांचे चित्त लोभ आणि भिकारी झाले असते. म्हणून देवाचे ते घेतलेले सोंग व्यर्थ आहे. पहा, काय महाराजांना काय कोणाचं घेणंच नाही ना. हा. जगद्गुरु येते. देवाला सुद्धा म्हणले काय करीशी ते कर म्हणले, माझं काय करायचं ते कर, नाही का. हा. करीशी ते देवा करी माझे सुखी, परी मी त्याची मुखे न म्हणे संत. हा. जे देवाला सुद्धा घाबरत नाही, ती बाकीच्यांचा काय हिशोब करणार आहे नाही का सोंग घेणारांचा. हा. अरे जिथं चित्त असं लोभ ना, भिकारी झाले म्हणले, त्याच्या चित्तामध्ये सगळे विषय भरलेले. देवाचं घेतलेलं सोंग आहे का देव झालाय सोंग. व्यर्थ आहे सगळे. पंढरीनाथ भगवान की जय. देवाचे सोंग घेऊन खोटेच लीला चरित्र लोकांना मोहित करण्याकरता चतुराईने ते दाखवलं. काय मला मागे बी एकदा सांगितलं होतं ना, देवाने ते रामायणामध्ये रामाची भूमिका केली ना. हा. ते नंतर मुलाखती घेते ना त्यांच्यावाल्या. हा. हा. त्यांनी विचारलं या मीडियावाल्यांनी, तुमच्या जीवनात काय बदल झालाय भूमिका केल्यानंतर, काही परिवर्तन झालं का बा. हा. तुम्ही रामाची भूमिका जी केली, एखादा अनुभव सांगता का तुम्ही का बा रामायणातल्या रामाची भूमिका केल्यामुळे काही जीवनात काही त्याग काही परिवर्तन. हा. त्यांनी अनुभव सांगितला त्यांच्यावाला. हा. त्याच्या अगोदर बालाजीची भूमिका केली होती, म्हणजे त्या राज्यामध्ये हा. हा. बालाजीवर चित्रपटकारांची बालाजीची भूमिका केली होती म्हणले. आता बालाजी म्हणजे आपण आता इकडे पांडुरंगाला मानतो तसं तिकडे बालाजीला मानतात. हा. यांनी बालाजीची भूमिका केली, मग तिकडे भाषा वेगळी आहे ना. बालाजी राज्य बदलत ना. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात यांना ते दुभाषी ठेवा लागायचा. त्यांची भाषेमध्ये कोणी काय बोलत ते विचारायचं. बरंच शिकावं लागलं त्यांना. तात्पर्य ते त्यांना होतं व्यसन याचं सिगारेटचं. शूटिंग झाली आणि पडद्याच्या मागे एक दिवस बसले सिगरेट वडी. कोण? बालाजी. 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 आता बालाजी म्हणले त्या लोकांची इतकी श्रद्धा, ते लोक फार याला देवच मानित होते ना. शूटिंग झाली पडद्याच्या मागे बसले, चालला तडका दूर काढायचा. एक जणांना पाहिलं आणि पाठी मागे आलं, ओळखलं त्याला. त्यानं मोका शिव्या दिल्या, पण यांना काही त्याची भाषा कळली नाही. यांच्या बरोबर जो माणूस होता ना, त्यांची भाषा समजून सांगायला दुभाषी. त्याने विचारलं, तो काय म्हणतो सर, काय म्हणून राहिला म्हणे. ते म्हणे तुम्हाला लय शिवाय दिल्या. बालाजीची भूमिका करतो म्हणे, व्यसन करतो म्हणे. ते म्हणले मग त्या क्षणापासून परत सिगरेटला हात नाही लावला म्हणजे. असं काहीतरी जीवनात त्याग घातला पाहिजे, बदल घातला पाहिजे, तर ती करण्यात मजा नाही. तर मग काही सोंगाला काय नाही का. चित्त लोभ आणि भिकारी झालेले असतात. काय भाषा आहे जगद्गुरूंची. म्हणजे ज्याच्या अंतःकरणात लोभ आहे तो भिकारी, गरीब भिकारी नाही. म्हणून देवाची घेतलेले सोंग व्यर्थ आहे. देवाचे सोंग घेऊन खोटीच लीला चरित्र लोकांना मोहित करण्याकरता चतुराईने दाखवतात. तुकाराम महाराज म्हणतात, पाहणारे व दाखवणारे. पाहता पाहणारे आले. तुकाराम महाराज म्हणतात, पाहणारे व दाखवणारे दोघांच्या चित्तात लोभ आहे, म्हणून त्या उभा नरकवास सुखाचा सारखाच मिळतो. पाहता त्यांना कुठं रिझर्वेशन करून टाकलं त्यांचं. पाहणारे त्यांच्या बरोबर गेले.
पाहणाऱ्यांनी सुद्धा किती जपून पाहावा नाही का. हा म्हणून परमार्थामध्ये फार निरपेक्ष वृत्ती पाहिजे नाही का. हम्म तरच काहीतरी पदरात पडत, नाही तर काय पदरात पडणार नाही का. हा त्यांचा परमार्थ अवघडच आहे तसं नाही का. हम्म अनपेक्ष म्हणलं, अनपेक्ष. चित्तातला लोभ नष्ट झाला पाहिजे खरा. पोटाचे ते न पाहो नाही छंद विषयाचे भेद विषय रूप अर्थी परमार्थ कैसा घडू शके चित्त लोभी विके सोंगवाया. देवाची चरित्रे दाखविती लीळा लाघवाच्या कळा मोहावया. का म्हणे चित्ती राह्या बिंदूला दोघा नरकवा सारखाच. दोघांना रिझर्वेशन करून टाकलं. भुंकती ती भुंकी द्यावी भुंको आपण त्याचे नाही शिको. भाविकांनी दुर्जनाचे मानू नये काही साचे होईल तैसे बळ फजित करावी खळ. तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडणाचे. त्यांना जरी ताडण जरी केलं तर मग काय हरकत नाही म्हणते. ताडण म्हणजे मारलं तरी. हा कोणता दुर्जन हा संत्र्यासारखे भुंकत असतील त्यास भुंकून द्यावी नाही का. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ती दुर्जन कुत्र्यासारखे भुंकत असतील त्यांना भुंकू द्यावे. त्यांचे आपण काही शिकू नये. हरी संबंधाने जे भाविक असतील त्यांनी दुर्जनाची काही खरी मानू नये. दुर्जनाला लांबून नमस्कार करा सगळ्यासोबत. हा त्याची गाठ सुद्धा पडून हात जोडावा निघून जावा. कारण महाराज म्हणले विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विष असतं. विंचवाच्या फक्त नांगीत विष आहे, बाकीच्या ठिकाणी हात लागला तर काही होणार नाही. पण दुर्जनाच्या सगळ्या अंगात विष असत. म्हणून तिकडे भुंकून द्यावं खुशाल हात जोडून निघून जावं नाही का. उलट त्या नटांना आपल्या शक्तीने होईल तितके फजितच करावे. तर महाराज म्हणतात त्यांना मारले ते पातक नाही. आणि मग शक्ती असली तर त्यांना मारलं तरी काय हरकत नाही का. त्यांना ताडण्याचं काही पाप लागणार नाही. कारण ते दुर्जन हे सज्जनाला त्रास देण्याकरताच आलेले असतात ना. म्हणून भुंकती ती द्यावे भुंकू आपण त्याचे नाही शिको. भाविकांनी दुर्जनाची मानू नये काही साचे होईल तैसे बळ फजित करावे. काळ तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडणाचे. जप करिता राग आला जवळी तो मांग. नको भोवताली जगी पाहो जवळी राखांगी. कुड्याची संगती सदा भोजन पंगती तुका म्हणे ब्रह्म साधी विरहित कर्म. ते रागाचं कसं आहे अवघडच. काटे भेंगायला काही टाइम लागत नाही नाही का. ते भिंगाच्या ते राग देवालाच प्रार्थना करायची. देवाच कृपा करीन आपल्यावर त्यावेळेस चित्तातला क्रोध कमी होईल. तसं काय नाही होत नाही का. भगवंताजवळ रडायचं, भगवंताला प्रार्थना करायची, भगवंता तूच कृपा कर बाबा. सद्गुरूंना प्रार्थना करायची. तशी ती लय अवघड आहे नाही का. कोणाला देवाचा जप करताना जर राग येईल, महाराज म्हणले मग तसं व्यवहारात ठीक आहे, पण निदान देवाचा जप करताना तरी येऊ नये हो. देवाचा जप करताना तरी राग येऊ नये कमीत कमी. त्याच्याजवळ मांग आला आहे. रागालाच मांग म्हणलंय. हे भजन मार्गीचे मांग म्हणलंय ना त्याने. काम क्रोध लोभ हे.
हा शत्रू आहे, हा ओवळा आहे, हा महार आहे, हा मांग आहे, याला शिवू नये, याची सावली घेऊ नये, त्याचा शब्दही ऐकू नये. ते आपल्या जवळ येतील अशा समजून आपल्या सभोवताली पाहणार आहेस तर तुकाराम महाराज असे सांगतात की अरे तू आपल्या भोवताली पाहू नकोस. तुझ्या जवळ जो क्रोधरूपी मांग आहे त्याला जप, त्याला जप. जो अंतःकरणात न येण्याविषयी खबरदारी ठेव, नाही का. बरं तो बाहेर नाही आतमध्ये आहे. हा. बरं तो कधी येतो आणि काम करून जातो कळत आहे नाही. हा. नंतर असं वाटतं बा आपण चूक झाली आपली, पण घडून गेली ना गोष्ट. हा. असं का नाही. राग काय आहे? ते भगवंताच्या कृपेनंच शक्य आहे गोष्टी. आपण म्हणून काही होणार नाही. आपण त्याचं चिंतन करावं, त्याला प्रार्थना करावं, भगवंता कर बाबा कृपा. हा. भगवंत हळू आपोआप कृपा करीत असतो तो, नाही का. दुसरं काही मागण्यापेक्षा तेच मागावा. किती विकारी अंतःकरणात बाबा, संतांना त्रास देत नाही, आपल्याला देतात ते. यांनी घररीत केलं पाहिजे, नाही का. हा. काम क्रोध केले घररीती. तर ते लय दिवसाचे घरात येऊन बसले ते निघा ना. काय ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा येईन ना हृदयात, त्यावेळेस म्हणजे दृष्टाचा काप सुटला. कोणाला म्हणजे जप करताना जर हे बाबा येत असला, सगळं हे होऊन जातं ना. हो, केलेलं सगळं वाया जातं ना. राग काय चांगला आहे का? नाही. आपल्याला गंज वाटतं येऊ नाही शांती ब्रह्म, पण ते आपल्या हातात नाही ना. त्याला देवालाच प्रार्थना करावं, नाही तर मग नाथांचं स्मरण करावं त्यावेळेस. शांती ब्रह्म नाथांचं हात जोडून स्मरण करावा, तरी काहीतरी आपल्यावर कृपा करतील नाथ महाराज. बर तो महाराज म्हणले अरे तू आपल्या भोवताली पाहू नको, तुझ्या जवळच तो क्रोधरूपी मांग आहे, त्याला जप. धोका बाहेर नाही कुठं, आपल्या आतूनच येतो. त्याला जप म्हणली जरा, त्याच्यामुळे सावध राह. तो अंतःकरणात न येण्याविषयी खबरदारी ठेव. क्रोधरूपी वाईट मांगाच्या संगतीने अगर पंगतीत तुझे भोजन होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात नैष्कर्म्य ब्रह्म जे आहे त्याला तू साध्य करून घे. जे ब्रह्म आहे ना, नैष्कर्म्य ब्रह्म, पांडुरंग, त्याला साध्य करून घे, देव आपलासा करून घे. मग तो देव अंतःकरणात आला का ते आपोआप शांत होतील ना. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात आला काही आपोआप देव होत असत, नाही का. सगळ्यात सोपं आहे. साठविला जाता त्रैलोक्याचा. त्या अभंगामध्ये तेवढाच मुद्दा आहे त्या. हा जो राग आहे बाहेरच्या व्यवहारात आपल्याला घात करतोच, पण परमार्थात सुद्धा थोडं जरी काही इकडे तिकडे झालं का काय लगेच अवघड होतं, नाही का. महाराज म्हणजे त्याला जपा, त्याला उपाय सांगितला महाराजांनी शेवटी. मग नैष्कर्म्य ब्रह्म, नैष्कर्म्य स्थिती आहे. नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झाली, नैष्कर्म्य ब्रह्म जे आहे त्याला तू साध्य करून घे. आपल्या सोप्या भाषेत आपुला तो एक देव करून घ्यावा. बाकी दुसरं काय, तो नामस्मरणाना होतो, स्मरणाना होतो. हळूहळू हळू होत, कमी ते नाही असं नाही, पण ते देवाच्या कृपेनंच होत.
हम्म. काहीच मी नव्हे कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. नाही जात कोठे येत फिरून या, अवघेची वाया बिन बोले. नाही मज कोणी आपले दुसरे, कोणाचा मी खरे नाही नाही काही नव्हे. नाही आम्हा जावे मारावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे तुका म्हणे नाव रूप. नाही आम्हा वेगळा त्या कर्मा अकर्माशी. आता हा भंग म्हणजे काय आहे? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी काहीच नाही, अस्तित्व संपून टाकलं हम्म. आणि मी कोणाच्या गावात आहे नाही. देशे वेशे नभे माझा, सहज फिरत आलो. करू सत्ता कवनावरी, कुठे स्थिर राहिलो. आहे डोळा म्हणता माझे, तेही मोकले. अरे जर आपलं असतं ते आपल्या हिशोबाने राहिलं असतं ना मग. हा. जगद्गुरु तुकोबराय असे वेगळे झाले, शरीरापासून वेगळे झाले, देहापासून वेगळे झाले, असे साक्षी होऊन बोलतात. मी काहीच नाही. कारण हे नाव गाव या सगळ्या नंतर आलेल्या उपाधी आहे ना. मग ते कुठं म्हणते मी तुकाराम मी काहीच नाही आणि मी कोणाच्या गावचा आहे नाही, देवचा आहे नाही. जागच्या जागी असणारे जे अद्वय ब्रह्म, ती मी एक आहे. पा कोणी मी आता काय गाथ्यामध्ये काय आता कोणतं महावाक्य सांगायचं ठेवलं तर काही सांगायचं ठेवलं बरं. अद्वय आनंद, अद्वय, नित्य, निरामय देवाचं स्वरूप सांगितलं ना. जागच्या जागी असणारे जे अद्वय ब्रह्म, तेच मी एक आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. मी वसुदेव तत्वता. अहो हे महावाक्यच आहे ना मग. मी ब्रह्म आहे, अद्वय ब्रह्म आहे. मी कुठे जात नाही आणि फिरून येतही नाही. ब्रह्म कुठे जातं का? नाही. आहे ना. घाबरू नका. ब्रह्म कुठं जात नाही, ब्रह्म कुठं येत नाही. ब्रह्म सदा सर्वगत सम, जेथ आणू नाही विषम, ऐसे जाणती ते दुर्ग. त्यांची भेट झाल्यावर जे जगद्गुरु तुकोबराय व्यापक झाले ना आता. मी कुठं जातही नाही आणि कुठे येतही नाही. मग आता काय भीती राहिली का? नाही. गेले म्हणूनच रडत आहे ना. काही आनंद करायची गरज नाही राहिली, रडायची गरज नाही राहिली. कोणीच जात नाही, कोणीच येत नाही, पण त्यांना ज्ञान झालं ना, आपल्याला ज्ञान नाही, नाही का? मजा येते, निम्र येते. मी कुठे जात नाही आणि फिरून येतही नाही. जाणं येणंच नाही ना. दोन शब्द वापरले त्याच्यात. आता काहीच येणे जाणे. नुसतं येणं नाही म्हणलं. अरे येणं नाही जाणं नाही. आता मुक्त झाल्यावर कशाच आता काहीच येणे जाणे. सहज खुंटले बोलणे. सर्व बोलणे व्यर्थ आहे. मला कोणी आपले नाही आणि दुसरे नाही. शरीराच्या संबंधानं आपला फरक आहे ना. स्वरूपाच्या ठिकाणी कोण आहे?
तिथे काही अपप्रभाव नाही ना. हा. खरोखर कोणाचा काही एक नाही, म्हणजे शरीराचे नाते संपले द्यायचे, हम्म. देहाचा भाव संपला. आता हे जे बोलतात हे काय बोलतात, स्वरूप ज्ञानानं बोलतात. हम्म. हे डोक्यावरून जायचेच काम आहे. आता आहे कृपा आपल्याकडं. कृष्णांजन म्हणून साधूची भाषा कळती नाही का. हम्म. नुसतं बुद्धीवर त्या माणसाला ही भाषा कशी कळन बुवा. हा. प्रमाण असं कसं काय म्हणतो, मी कोणाचा नाही, मी कुठे जात नाही, मी कुठे येत नाही. आम्हाला जगावे लागत नाही, मरावे लागत नाही. आता स्वरूप अमरच आहे ना. हा. अमर हा अमर हा, खरे की पहा खोटे न म्हणा देह माझा, मग भरवसा कळेल. हम्म. आता हे साधूचं बोलणं कसं असतं, हे ब्रह्मज्ञानी महात्म्याचं बोलणं आहे नाही का. हा. त्याला यथार्थ ब्रह्मज्ञान झालेलं आहे, आणि ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जीव मुक्त नाही होत. हा. हळूहळू आपल्याला त्या भूमिकेकडे जायचं आहे ना. हम्म. हे चाललं काय करता एवढं, एवढा आटापिटा चालला काय करता, एवढं गाठ्या गोष्टीचं ऐकायचं. आपल्याला त्या भूमिकेवर जायचंय ना. हम्म. आपल्याला सुद्धा मुक्त व्हायचंय. आपण सुद्धा मरतही नाही, कुठे जन्मतही नाही, कुठे जातही नाही, कुठे येतही नाही. नाही का. हा. आपलं स्वरूप तेच सांगितलं ना साधून आपल्याला, ब्रह्मास्मी. हम्म. तोच नवा जन्म आहे ना. मग नवा जन्म आहे तो. नवा जन्म झाल्यानंतर मग पुढचा हा सगळा अभंग म्हणायचा. हा. मी काहीच नाही, मी कोणाचा नाही, कोणत्या गावचा नाही. आता स्वरूपाच्या ठिकाणी काय, कायचं गाव आणि कायचं काय नाही का. हा. आता तो विश्व व्यापक झाला ना. हम्म. तो आकाश एवढा झाल्यावर कोणत्या गावाचं नाव सांगायचं. अनुरणीया ठोकळा तो आकाश एवढा. असं आहे, जागच्या जागी असणारे अद्वैत ब्रह्म ते मी एक आहे. मी कुठे जात नाही आणि फिरून येतही नाही. येई माझे सर्व बोलणे व्यर्थ आहे. मला कोणी आपले नाही आणि दुसरे नाही. मी हा खरोखर कोणाचा काही एक नाही. आम्हाला जगावे लागत नाही आणि मरावे लागत नाही. सर्व काळ आम्ही जसेचे तसेच आहोत. स्वरूप जन्मतही नाही, स्वरूप मरतही नाही ना. हा. दुःख कशाचं, दुःख कुठे आहे मग. हम्म. स्वप्नी ही दुःख कोणी न दिखे डोळा. आता हे ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर दुःख कुठं राहिलं का. नाही. ना. सर्व काळ आम्ही जसेचे तसेच आहोत. आता आपण शरीरानं म्हातारे झालो, कोण शरीरानं तरुण झालं, कोण शरीरानं लहान आहे का स्वरूपानं लहान आहे. शरीराने. हा, स्वरूप नाही म्हातारं होत. हा. पण तादात मी घेतलं म्हणून मी आजारी पडलो. आता ते व्यवहार करता म्हणावं लागत आहे नाही का. हम्म. आता म्हणजे नालाची कुठून हे आजाची कवण्यारी ताया, हा. तीच भाषा आहे ना मग. हम्म. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला नाव नाही. आता कायचं नाव. हा. आता कायचं नाव, रूपही नाही. हे नाव रूप देहाला आल्यानंतर ठेवलं ना, पाण्यात घातल्यावर. हा. त्याच्या अगोदरही नव्हतं. आणि मग लगेच तिथं लयते ना, स्वर्गवासी कैलासवासी. हम्म.
महाराज म्हणले लावायलाच नको. नाव नाही, रूप नाही, व या कर्मापासून आम्ही वेगळे आहोत. कर्म कुठं राहिलं? कर्म राहिलं का? नाही. ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले देखा. काही कृत्य कर्म नाही राहिलं. आईचा अनाथाचा सखा बोली याला ज्ञानेश्वर महाराज म्हणते. कोणला? चौथे याच्या ठाई काही करणेच नाही म्हणले. आता चौथा म्हणजे कोण? 4 नंबरचा भाऊ. चौथा म्हणजे कोण? पुरुषार्थ सिद्धी चौथी. हा म्हणजे पहिला अर्थ, दुसरा अर्थ अर्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. चौथा. चौथा ज्ञानी आत्मा माझा म्हणला ना, त्याला पुरुषार्थ सिद्धी चौथी. म्हणजे ज्ञानी या पुरुषा म्हणजे ज्याला यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालंय. कृत्य करू सरले देखा, त्याचं काहीच नाही राहिलं. त्याच्या ठिकाणी कर्म शिल्लक नाही राहिलं. मुक्त पुरुषाला कशाचं कर्म? काम नाही, काम नाही, झालो रे कामा. संपलं ना ते कर्म, त्या नष्ट झालं सगळंच. मोकळा झाला थोडक्यात तो. तुकाराम महाराज म्हणले कर्मापासून आम्ही वेगळे झालो आता. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागून येते पाप पुण्य अंगा. पाप पुण्य म्हणजे कर्माचाच विषय आहे ना तो. कर्म चांगलं वाईट असू शकतं, ते अनुकूल प्रतिकूल. पण आता ते राहिलंच नाही ना. अग्निरूप झाले कसं काय कर्म राहील? कर्म देहाच्या संबंध नाही. देहाचा संबंध सोडला ना आता. देहाचा संबंध सोडला. झाला आपले तर रूप शरीराचा भाव म्हणलाय ना. लक्ष याला ठाव स्मशाने. दिली तिलांजली म्हणली. कुळाला तिलांजली, नामाला, रूपाला, सगळ्याला तिलांजली दिली ना. थोडक्यात जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मानुभूतीच्या भूमिकेवर महाराज बोलतात. काहीच मी नव्हे कोणी गावीचा एकटा, ठाईचा ठाई एक. नाही जात कोठे येत फिरून या, अवघेची वाया विन बोले. नाही मज कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी खरे काही नव्हे. नाही आम्हा ज्यावे मरावे लागत आहो, अखंडित जैसे तैसे. का म्हणे नाव रूप नाही आम्हा, वेगळाच्या कर्म म्हणे ना. तुका म्हणे काळ आता करू न शक्य. आता काळ कोणाला हे करीन? देहाला ना. देहाचा संबंध सोडला ना आता. देहात राहून बर का, देह सोडून नाही हा विषय भाऊ. आता या अभंग देहात असतानाच करेल का देह सोडल्यावर केलं? देह नसल्यावर बोलता येईल का? देह नसल्यावर ऐकता येईल का? व्यवहार होत नाही ना. नसतं चैतन्य काय करीन असं, त्याला देहाचा संबंध लागतोच ना. पण त्याचा आदात नाही सोडलंय. देह बुद्धी नष्ट, देह भाव नष्ट झालाय. मी नसन मी ब्रह्मरूप आहे. आणि त्या भूमिकेवर महाराज बोलतात, आमचा विनोद ते जगा मरण करीती भावहीन देखील नकळे सतत हिताचा विचार, तो हे दारोदार खाती फेरी.
वंदिले वंदावे निंदिले निंदावे एक गेले जावे त्याची वाटा. तुका म्हणे कोणी नायके सांगता होती यमदूता वर पडे. आमचे परमार्थ करणे हा एक विनोद आहे. त्या योगाने जगाचे मरण आहे. कारण अंगी भाव नसता आमचे पाहून ते परमार्थ करतात. सतत हिताचा विचार कशात आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते जन्म मृत्यूच्या दारी फेरेच घेतील. नाही का? विचार परमार्थामध्ये विचारा वाचोनी न पविजे समाधान. विचार म्हणजेच विवेक. हा. नाही का? विचार सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसी. विचारात सांगितलं ना. हा. भवसिंधूतून चरायचं असलं तर विचार महत्वाचा आहे. आता आमचा परमार्थ करणं म्हणजे काय सहज विनोद आहे ना. जगाला काय लेवल कळायची आमची. नाही का? त्यांच्याकडे भावना येतो मग ते आमच्याकडे पाहून परमार्थ करतात. असं जमन का? सतत हिताचा विचार कशात आहे जोपर्यंत कळत नाही ना म्हणजेच विवेक. हित कळावा जीवाला. हित म्हणजे काय? इकडं जसं आपल्याला हित कळतं ना तसं तिकडं कळावं. नुकसानीचा धंदा करतो का आपण? नाही नाही. आपलं दिवाळा निघावा म्हणून कोणी दुकान टाकीत का? नाही. कर्ज व्हावं म्हणून कोणी नोकरी करतं का? नाही. नाही ना. जे आपण अगोदर नियोजन करतो का आपल्याला इतका नफा भेटला पाहिजे आपल्या कामामध्ये कशामध्ये. म्हणजे हिताचा विचार आहे ना. अगोदरच कॅल्क्युलेशन आहे. इतके घातले तर इतके होतील न होतील तो निसर्गाचा याचा त्याचा विषय वेगळा. पण हिताच्या ठिकाणी जागे आहोत ना आपण. घर घालून तर काय सत्यनारायण कोणी करीत नाही ना. जाऊ द्या बा काही मग फायदा होतो. सीधा 5 लाख रुपये डबडीत गेलो तरी चालेल म्हणून कोणी करीत नाही. हिताच्या ठिकाणी जागे आहे ना आपण. असंच जाग परमार्थात पाहिजे. तिकडे जाय ना का सांग. व्यवहाराच्या ठिकाणी असतो ग्रस्तीला त्याची गरज आहे. जसं इकडे हिताच्या ठिकाणी आपण इतकं जागा आहे तसं परमार्थात सुद्धा हिताच्या ठिकाणी जागा असावं. इथं ते करावे देवाचे चिंतन. ते सुद्धा हित महत्वाचं आहे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जन्म मृत्यूच्या दारी फेरीच घेतील. जर चुकत नाही ना. हित नाही कळलं तर तो चिंतन करणार नाही सत्संग करणार नाही शास्त्राचं श्रवण करणार नाही. आणि मग फेरे कोणाच्या बापाला चुकणार आहे का ते? नाही चुकत ते. तिथं एकच आपुले आपण करा संसार बंधन थोडा वेगी ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण माळा. ती माळाची सारखी चालू पाहिजे ना ध्यानात. वरून नाही का दिसताना फिरताना पण आतमध्ये चालली पाहिजे ना. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी रोनी हसरी हरी जपे सदा. फेरी चुकवायची असली तर एकाने वंदिले ते पाहून दुसऱ्याने वंदावे. एकाने निंदिले ते पाहून दुसऱ्याने निंदावे. एक कोणी पुढे गेले ते पाहून त्याच्या वाटेने जावे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही किती सांगितले तरी ते ऐकत नाही म्हणून ते यमदूताच्या स्वाधीन होतील. थडक्यात कोणाचं नाही ऐकलं तरी चालेल पण संतांचं ऐकावं. संत आपलं कल्याणच करण्याकरता आलेले असतात. संतांची पायी हा माझा विश्वास. सगळ्यात महत्वाची भूमिका संतांची परमार्थामध्ये. आता एखाद्याचा संतांवर देहधारी संतांवर नसली श्रद्धा तर मग जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा म्हणजे संतच बोलतात ना.
नाथ भागवत असन, ज्ञानेश्वरी असन, संतांचे अभंग असन, सकल संत गाथा, त्यांच्या वचनावर विश्वास ठेवला तरी आपल्याला ते योग्यच मार्ग दाखवणार ना. म्हणून संत तसे पुढे जातही नसतात स्वरूपाना. आपली जर श्रद्धा असेल तर ते आजही आपल्याला मार्ग दाखवायला तयारच आहे ना हो. ते वाट दाखवायला तयारच आहे ते. म्हणून हित महत्वाचं आहे परमार्थामध्ये. महाराज म्हणतात आम्ही किती सांगितलं तर ते ऐकत नाही. त्यांचा अनुभव आहे ना तो. त्यावेळेस किती म्हणत होते ते, चला वैकुंठाला घेऊन जातो मी तुम्हाला सगळ्यांना. तर काय बिगर माळकरी सुद्धा वैकुंठाला घेऊन गेले असते महाराज, पण गेले नाही ते. वैकुंठी श्रीरंग बोलायचं म्हणले, अरे तो प्रत्यक्ष भगवंत आलाय आपल्याला विमान घेऊन न्यायला, चला. येडी जायला नाही का. इकडे येरदार कोण आहे, नांगर कोण आहे, मग असं आहे ना. खंती ते न करा गाढव पुत्रा. त्याला एकच पर्याय भाऊ, स्वतःच्या हातानच असं होणं, स्वतःच्या हातानाच आपली सोडवणूक करून घेणं नाही का. मग ते मुक्तच होतो आपण. बळी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे, आणि मग आपल्याला माझं माझं संपवायचं आणि पुन्हा मुक्त व्हायचंय नाही का. संत युक्ती संतांकडे ज्ञान आहे, म्हणून संत आपल्याला बरोबर योग्य ठिकाणी नेऊन घालतात. आमचा विनोद ते जगामरण कितीही करीती, भावहीन देखो विकी, न कळे सतत हिताचा विचार, तोही दारोदार खाती फिरे. वंदिले वंदावे, निंदिले निंदावे, एक गेले जावे त्याची वाटा, तुका म्हणे कोणी नायके संगता, होती यमदूता वरपाडा. न कळे सतत हिताचा विचार, तोही दारोदार खाती फिरे. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की.